मला देवाभाऊला प्रश्न विचारायचा आहे. 10 लाख रुपये म्हणजे प्रेम असतं का? काल तुम्ही म्हटले होते की लोक माणसं प्रेमाने जिंकता येतात, खरं आहे. पण आमच्या उमेदवाराला अननोन कॉलर आयडी वरून आमच्या मतदारांना फोन करून 5 लाख आता घ्या, 5 लाख नंतर घेतो, अशा पद्धतीची ऑफर जी आहे त्याला प्रेम म्हणतात का, हे विचारायचं आहे. तुमच्याकडे 600 लोक आहेत, 600 मतदार आहेत, आम्ही तर जिंकणारच आहोत. आणि बावनकुळे साहेब म्हणतात की ही बिनविरोध निवडणूक यासाठी झायला पाहिजे होती की पेट्रोल डिझेल खर्च सगळा वाचला असता. पण मग या 600 लोकांना तुम्ही गोव्याला घेऊन चालले, मुंबईला घेऊन चालले, वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळ घेऊन चालले, 8-8 दिवस, म्हणजे एकेकाचा 4-5 लाख रुपये खर्च येईल. मग याचं उत्तर काय आहे? आणि तुम्ही जर शॉर्ट जिंकलेले आहात तर मग तुम्ही या सगळ्या लोकांना बाहेर घेऊन जाण्याचं कारण काय आहे? आमचे लोक तर इथेच आहेत. आमच्या लोकांना असं प्रलोभन दिलं, त्यांनी आम्हाला सांगितलं. आता आम्ही त्यांना सांगून ठेवलं की याच्या पुढे रेकॉर्डिंग करा, व्हिडिओ शूट करा आणि आमच्याकडे द्या, म्हणजे पुरावा तयार होईल. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणता की काँग्रेसचे वोट आम्ही फोडू आणि कुठल्याच मुद्द्यावर तुम्ही बोलत नाही, फक्त काँग्रेसचे वोट पण आम्ही फोडू हे बोलता, मुद्दा कुठलाच घेत नाही. जल मिशनचे कार्यक्रम नाही अजून झाले, पिण्याचे पाणी नाही, नगरपालिकांकडे निधी नाही, फिल्टर प्लांट काम करत नाही आहे, असे अनेक प्रश्न जे आहेत ते नगरपालिकांचे आहे. आणि उमेदवारांना माहिती आहे की अतुल लोंढे हे प्रश्न ताकदीने आपले मांडेल, महानगरपालिकेचे प्रश्न मांडेल. नागपूरमध्ये पुलाच्या पलीकडे पूर्व, दक्षिण आणि उत्तरच्या जवळपास तिथे क्रीडा संकुल आहे हरपूर मौजामध्ये, पण त्याला 46 कोटी द्यायला नाही आहे. 63 गेम तिथे होऊ शकतात. डम्पिंग यार्डचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न मी उपस्थित करू शकतो, हे मतदारांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळेच पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा पद्धतीचं काम जे आहे ते तुम्ही करत आहात.